त्याने दोषहीन नर अर्पावा. त्याने त्याचा वध परमेश्वरासमोर वेदीच्या उत्तर बाजूस करावा आणि अहरोनाचे मुलगे जे याजक त्यांनी त्याचे रक्त वेदीवर सभोवती टाकावे. त्याने त्याचे कापून तुकडे करावे आणि त्याचे डोके व चरबी यासहित सर्व तुकडे याजकाने वेदीवरच्या विसवावरील लाकडावर रचावे. त्याची आतडी व पाय त्याने पाण्याने धुवावे. मग याजकाने या सगळ्याचा वेदीवर होम करून ते अर्पावे. हे होमार्पण परमेश्वराप्रित्यर्थ सुवासिक हव्य होय. त्याच्यानंतर होमार्पण आहेत, अन्नार्पण आहेत, पेयार्पण आहे, शांत्यर्पण आहे, दोषार्पण आहे आणि पापार्पण. ही 6 प्रकारची अर्पणं परमेश्वरानं इस्रायल लोकांना करायला सांगितली. आता त्यातली 2 अर्पणं आहेत ती दोषार्पण आणि पापार्पण. म्हणजे जर काही पाप मी केलं असेल त्याच्या बदल्यात एखादा प्राणी वगैरे अर्पण करायचा. होमार्पणं, अन्नार्पणं, शांत्यर्पणं ही तुम्हाला देवानं दिलेल्या आशीर्वादाबद्दल अर्पण करायची होती. पण ती अर्पण करताना परमेश्वरानं या लोकांना नियम घालून दिले होते. कुठले प्राणी अर्पायचे, कुठले अर्पायचे नाही, कुठला भाग देवाचं वेदीसमोर आणून तो जाळायचा आणि कुठला जाळायचा नाही हे देखील सांगितलं होतं. म्हणजे एवढं काटेकोरपणानं परमेश्वरानं प्रत्येक बारीक सारीक गोष्ट मानवाला सांगितली. पण त्याचं पालन त्यांनी आता त्या अर्थानं ते पालन करत होते. म्हणजे अशाच प्रकारचे प्राणी ते अव्यंग, म्हणजे कुठल्याही प्रकारचा त्या व्यंग असतं कामा नये. त्या प्राण्यामध्ये रोगट प्राणी असतं कामा नये, आंधळा लंगडा वगैरे असं नाही. चांगले प्राणी देवाला द्यायचे, उत्तम ते देवाला द्यायचं असं सांगितलं होतं. पण आणि नंतर ते येशू ख्रिस्त येण्याच्या काळापर्यंत ते सगळं चाललं होतं. म्हणजे अर्पणं देत होते. पण त्याच्या अगोदर 400 वर्षापूर्वी अर्पणं देणं बंद झालं होतं काही प्रमाणामध्ये देवाच्या मंदिरामध्ये जाऊन. कारण का तर इस्रायल लोक पांगले होते आणि जिकडे ते गेले होते, ज्या ज्या देशामध्ये ते गेले होते त्या ठिकाणी त्यांच्यासाठी मंदिरं नव्हती. मग त्यामुळे त्यांना अर्पण करता येत नव्हतं आणि त्यामुळे अर्पणाची जी क्रिया होती ती हळूहळू कमी होत गेली होती. नंतर मग आम्ही देवाला अर्पण का द्यायची, तर ह्या प्राण्यांचं अर्पण लोक. आता त्यावरून पुढं मग नव्या काळामध्ये आपण बघतो की हे जे प्राणी द्यायचे, गोरा आहे, बकरा आहे किंवा जे काही प्राणी आहेत त्याचं अर्पण करायचं. म्हणजे आमच्या वतीनं तो प्राणी देवाला अर्पण करायचा. पापाबद्दलचं अर्पण म्हणजे म्हणून येशू ख्रिस्तानं आपलं अर्पण केलं. वधलेला कोकरा या अर्थानं त्यानं आम्हा सर्वांचं पाप स्वतःवर घेऊन त्यानं आपलं बलिदान दिलं. आता त्याच्यानंतर आणखी एक शास्त्रभाग बघा. प्रेषितांचे कृत्य 10वा अध्याय आणि 9व्या वचनापासून वाच बरं. ते दुसऱ्या दिवशी वाटेवर असतात गावाजवळ येत आहेत. तो 2 प्रहरच्या सुमारास पेत्र प्रार्थना कराव्यास धाब्यावर गेला. तेव्हा त्याला भूक लागून काही खावेसे वाटले आणि जेवणाची तयारी होत आहे इतक्यात त्याचे देहभान सुटले. तेव्हा आकाश उघडलेले व मोठ्या चांदव्यासारखे 4 कोपरे धरून सोडलेले एक पात्र पृथ्वीवर उतरत आहे असा दृष्टांत त्याला झाला. त्यात पृथ्वीवरील सर्व चतुष्पाद, सरपटणारे जीव व आकाशातील पाखरे होती. मग त्याने अशी वाणी ऐकली की, पेत्रा उठ, मारून खा. पेत्र म्हणाला, नको नको प्रभू, कारण निषिद्ध आणि अशुद्ध असे काही मी कधीही खाल्ले नाही. मग दुसऱ्यांदा अशी वाणी झाली की, देवाने जे शुद्ध केले आहे ते तू निषिद्ध मानू नको. असे 3 वेळा झाले आणि लागलेच ते पात्र आकाशात वर घेतले गेले. आपण पाहिलेल्या दृष्टांताचा अर्थ काय असावा ह्याविषयी पेत्र विचारात पडला असता पहा, कर्नेल्याने पाठविलेली माणसे शिमोनाचे घर शोधल्यावर दरवाजाजवळ येऊन उभी राहिली आणि त्यांनी हाक मारून विचारले, शिमोना, पेत्र येथे पाहुणा उतरला आहे का?
पेत्र त्या दृष्टांताविषयी विचार करीत असता आत्मा त्याला म्हणाला, पहा, 3 माणसे तुझा शोध करीत आहेत, तर उठ, खाली ये आणि काही संशय न धरता त्यांच्याबरोबर जा, कारण मीच त्यांना पाठविले आहे. पेत्र त्या माणसांकडे खाली येऊन म्हणाला, पहा, ज्याचा तुम्ही शोध करीत आहात तो मी आहे. तुम्ही कोणत्या कारणामुळे येथे आला? ते म्हणाले, कर्नेले शताधिपती हा नीतिमान मनुष्य असून देवाचे भय बाळगणारा आहे आणि सर्व यहुदी लोक त्याच्याविषयी चांगली साक्ष देतात. त्याला पवित्र देवदूताने सुचविले आहे की आपणाला घरी बोलावून आपणाकडून संदेश ऐकावा. मग त्याने त्यांना आत बोलावून त्यांचा पाहुणचार केला. बस आता मगापासून मी तुम्हाला ह्या प्राण्यांचे बरं सांगितलं. उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये वेगळ्या प्रकारचे प्राणी निर्माण केलेले सांगितले. परमेश्वरानं इस्रायल लोकांना कुठले प्राणी खायचं आहे कुठले नाही याचं मार्गदर्शन केलं होतं. आता या ठिकाणी आणि तोच मुद्दा इस्रायल लोक पुढं चालवून आहेत. या ठिकाणी काय करतात, जेव्हा पेत्राला भूक लागली त्यावेळेला चांदवेसारखं म्हणजे चांदणीमध्ये अनेक प्रकारचे प्राणी सरपटणारे पशु पक्षी वगैरे त्याच्यातून आले त्याच्यासमोर आणि त्याला देवानं सांगितलं की ह्याच्यातलं घेऊन ते मार. पेत्र त्या ठिकाणी काय म्हणतो की मी हे अशुद्ध आहे आणि निषिद्ध आहे. अशुद्ध म्हणजे देवाच्या दृष्टीने शुद्ध नाही, निषिद्धमध्ये म्हणजे याचा अर्थ ते खाण्याच्या आम्ही खायचं नाही अशा प्रकारचा नियम परमेश्वराने दिलेला आहे आणि म्हणून मी ते खाऊ शकत नाही. परमेश्वर येशू ख्रिस्त त्याला म्हणतो पवित्र आत्मेद्वारे की मी जे शुद्ध केले ते तू अशुद्ध ठरू नकोस. आता हा जो मुद्दा आहे तो दुसऱ्या अर्थानं की इस्रायल लोकांनी म्हणजे यहुदी लोकांनी ते परक्या लोकांसंगती संबंध ठेवत नव्हते, त्यांच्या संगती मिसळून राहत नव्हते. देव या ठिकाणी सांगतो की तुम्ही त्यांच्या संगती संबंध जोडा. मी तुम्हाला सांगतो म्हटल्यानंतर तुम्ही त्यांच्यापासून अलिप्त स्वतःला का राखता? तर ह्या प्राण्यांचा पशूंचा उपयोग इथं मर्यादित अर्थानंच सांगितलेलं आहे की तुम्ही ते खाऊ नका, पण व्यापक अर्थानं सांगितलेलं आहे की तुम्ही ते खा. म्हणजे तुम्हाला कुठल्याही व्यक्ती तुमच्यापासून दूर राहता कामा नये, तुम्ही प्रत्येकाबरोबर राहायला पाहिजे. हा मुद्दा मला हे सांगतो की या दिवसांमध्ये बऱ्याच वेळा मी विचार करतो आणि टेन्शनमध्ये आहोत, बऱ्याच वेळेला काळजी वाटते आणि साहजिक आहे कारण सगळ्यांना कमी जास्त प्रमाणात ते वाटतं. परंतु तुमचा आणि माझा दृष्टिकोन काय असला पाहिजे? ख्रिस्ती या नात्यानं तुमचं आणि माझं टार्गेट फोकस काय असलं पाहिजे? तर म्हणून पहिला अध्याय उत्पत्तीचा आपण बघितला, त्याच्यामध्ये काय आहे पहिलं परत एकदा बघूया. प्रारंभी देवाने आकाश आणि पृथ्वी उत्पन्न केली. पृथ्वी आकारविरहित व शून्य होती. जलनिधीच्या पृष्ठभागावर अंधकार होता आणि देवाचा आत्मा जलावर तळपट राहिला होता. तेव्हा देव बोलला, प्रकाश हो, आणि प्रकाश झाला. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला आणि मला फोकस कशावर पाहिजे? आमचा शरीर या आमचं आहे त्याची काळजी घेतली पाहिजे, संरक्षण, कारण तो आमच्या जीवनाचा तो भाग आहे. प्रोटेक्शन पाहिजे, जंतूचा संपर्क व्हायला नको, आम्ही हेल्दी राहिलं पाहिजे, चांगलं खाल्लं पाहिजे, बाहेर जाता कामा नये, वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी आम्ही सूचना आपण ऐकत आहोत. पण आमचा उद्देश काय पाहिजे, आमचं फोकस काय पाहिजे, आम्हाला आमचं टार्गेट काय पाहिजे? तर या पहिल्या वचनामध्ये काय म्हटले की ज्या देवानं आकाश आणि पृथ्वी निर्माण केली त्या देवाचं गौरव, त्या देवाचा महिमा, त्या देवाची स्तुती आणि काय काय त्यानं केलेलं आहे आणि त्यावरून तो कोण आहे हे देखील आम्हाला कळायला पाहिजे. त्याच्यावर अधिक आम्ही मनन केलं पाहिजे. त्या जिवंत देवाकडे आम्ही प्रार्थना केली पाहिजे. कारण बऱ्याच वेळा आमचा फोकस काय असतो, आम्हाला मनामध्ये एक वाटतं की आम्हाला सुखी ठेव, निरोगी ठेव, संसर्ग होऊ देऊ नको, आम्हाला कुठल्या प्रकारचा प्रॉब्लेम येऊ देऊ नको. पण त्याहीपेक्षा जास्त काय, जेव्हा तुमचा फोकस हा येशू ख्रिस्त असतो, त्याच्यावर आमचा भक्तिभाव असतो, त्याच्यावर आमचे प्रेम असतं, त्याच्यावर आमची निष्ठा असते, त्याच्या सत्यात त्याच्या मार्गात आम्ही चालत राहतो,
त्यावेळेला मग ह्या सगळ्या गोष्टीचं आम्हाला काही वाटत नाही. सातत्यानं फोकस हा कशाला असला पाहिजे, संदेश आम्ही काय दिला पाहिजे. आता बऱ्याच वेळा मी बघतो की काही लोक संदेश देतात की देवा आरोग्य दे, या आजार आपण हे कर. तुम्हाला वाटतं का की देवाला हे कळत नाही? 2 लाख लोक मरतात, देवाला हे समजत नाही? का आलं असेल ते? का येतं आहे? अजून पुष्कळ गोष्टी यायच्यात. त्यावेळेला आमची स्थिती काय असणार आहे? आपण गेल्या आठवड्यात मध्ये बघितलं की अब्राहमानं आपल्या पुतण्याच्या आणि त्याच्या कुटुंबाच्यासाठी देवाकडं मध्यस्थी केली. आणि 10 लोक जरी धार्मिक असतील तरी तू त्यांचा नाश करशील का असं म्हटलं. त्यावेळेला परमेश्वर म्हटला मी नाश करणार नाही. इथे तर 30 लाख लोकांना करोना झाला आहे, 2 लाखापेक्षा जास्त लोक मेलेत. देवाला हे समजत नाही? मंडळी त्याच्यासाठी देवाकडं प्रार्थना करत नसेल का? मध्यस्थी करत नसेल का? म्हणजे आता जगाची लोकसंख्या 750 कोटी आहे. त्यामुळे आम्हाला काय फरक पडत नाही, कारण का 20 लाख 2 लाख लोक गेले तर काय विशेष होतं. पण ते दुसरीकडे होतं आहे, मग आम्हाला त्याचं काय वाटत नाही. जर आमच्याकडे यायला लागलं आहे आणि आमच्याकडंच ती संख्या वाढायला लागली, त्यावेळेला आम्हाला भीती वाटायला लागली. आज आमच्या शेजारी झालं आहे, उद्या आमच्या घरात आलं तर काय. आणि म्हणून माझा देवाचं वचन मला हे दाखवते, हे सांगते की जीवाची चिंता करून तुमच्या आयुष्याची दोरी लांब करायला तुम्ही समर्थ आहात का? तुम्ही तुमचं आयुष्य वाढू शकता का? तुमचं आयुष्य जीवन हे सर्वस्वी त्याच्या हातात आहे. तुम्ही त्याचे ॲड पण करू शकत नाही आणि मायनस पण करू शकत नाही. मायनस करू शकता कधी, जर तुम्ही आत्महत्या केली तर. पण आत्महत्या करणं देवाच्या दृष्टीनं पाप आहे. त्यामुळं आम्हाला मागं गेल्या 1-2 आठवड्यापूर्वी सांगितलं त्याप्रमाणे पेत्र म्हणतो, त्याप्रमाणे तुम्ही आणि मी या जीवनामध्ये देवाला भिवून चाललं पाहिजे. कारण तो निर्माणकर्ता आहे, तो तारणारा आहे, तो मुक्तिदाता आहे, तो उद्धारकर्ता आहे. ही इज सस्टेनर. तो राखणारा आहे, आम्हाला चालवणारा आहे. त्याला जो गौरव द्यायला पाहिजे तो जर आम्ही दिला तर तुम्ही आणि मी समाधानी, निश्चिंत आणि सुरक्षित असणार आहोत. आम्हाला त्याचं भय वाटणार नाही. नाही का? आता त्याच्यासाठी आणखी सपोर्टसाठी इथं शेवटचा मुद्दा देवाचं महत्त्व, त्याचं गौरव, त्याची स्तुती, त्याचा महिमा नेमका तो कोण आहे, त्याला आम्ही जाणू शकतो का? त्याला ओळखू शकतो का? त्याला फील करू शकतो का? ते शक्य आहे का? तर ते शक्य आहे, कारण त्यानं त्याचा पवित्र आत्मा तुम्हाला मला दिलेला आहे. त्या पवित्र आत्म्याच्याद्वारे तुम्ही देवाची उपस्थिती तुमच्या जीवनामध्ये, तुमच्या अंतःकरणामध्ये जाणू शकता. आणि त्या देवाचं गौरव, त्याचा महिमा आपण बघूया. स्तोत्रसंहिता 19. स्तोत्रसंहिता 19. आकाश देवाचा महिमा वर्णिते, अंतरिक्ष त्याची हस्तकृती दर्शवते. म्हणजे ज्यावेळेला तुम्ही आणि मी आकाशाकडे बघतो त्यावेळेला देवाचा महिमा होतो. कसं? ते आकाश आम्हाला देवाचा महिमा वर्णन करतो की तो किती थोर आहे, किती महान आहे, तो किती अगम्य आहे, तो किती अद्भुत आहे. आणि अंतरिक्ष त्याची हस्तकृती दर्शवते. अंतराळ हे त्याच्या हाताची कृती काय आहे ते आम्हाला सांगतं. त्यासाठी आपण बघितलं पहिला अध्याय उत्पत्तीचा की त्यानं काय काय निर्माण केलं, की जे त्याचं गौरव करेल आणि त्याचबरोबर मानवाला त्याची मदत होईल. हे देवानं आमच्यासाठी केलं. झाडं आपण बघितलं तर त्या झाडांना आलेले फळं, त्या झाडाला त्या स्वतःचा काही फायदा आहे का?
आंबे झाडाला लागले, आता आंब्याचं सीझन येईल, त्या झाड तोडून आंबा खाणार आहे का? आंबा कोण खाते? मानव. सगळे फळं कोण खाते? झाडं सावली देतात मानवाला, प्रदूषण रोखतात. दिवसा झाडं आपल्या पानाच्याद्वारे ऑक्सिजन सप्लाय करतात हवेमध्ये. म्हणजे निसर्ग जो देवानं निर्माण केलेला आहे तो देवानं मानवाच्या चांगल्यासाठी. पण खेदाची गोष्ट, दुर्दैवाची गोष्ट ही की मनुष्यानं, देवानं त्यांच्यासाठी जे काही चांगलं निर्माण केलं त्याचाच तो नाश करत चालला आहे, तेच तो संपवून टाकला आहे. आता ह्या कोरोनामुळे 2-3 गोष्टी चांगल्या झाल्या असं लोक म्हणतात. पहिली गोष्ट म्हणजे प्रदूषण कमी झालं आहे, नद्या स्वच्छ पाणी स्वच्छ वाटायला लागले, हवा शुद्ध झालेली आहे. अजून काय काय गोष्टी लोक सांगतात. म्हणजे मूळ कसं असलं पाहिजे, कसं होतं आणि मानवानं काय बिघाड केलेला आहे ते आता आम्हाला दिसायला लागलेलं आहे की त्याच्यातला फरक. देवाची इच्छा होती की ते सगळं सुरुवातीला जर चांगलं केलं आहे तर ते मानवाला शेवटपर्यंत त्याचा उपभोग घेता यावा, परंतु मानव तसं करत नाही. हिमालयामध्ये ते ट्रेकिंगला जातात आणि अनेक टन कचरा तिथं, फूड पॅकेट्स, टिन फूड, ते पाण्याच्या बाटल्या बिटल्या त्या ठिकाणी कचरा टाकलेला आहे. जिथं जातात तिथं ते घाण करतात. एस टीमध्ये जर तुम्ही प्रवास केला असेल कधी तर तुम्ही बघा, शेंगदाण्याचे फुलपाटं, कागद, चुरमुरे, काय ते कुरकुरे बिरकुरे नाही का, लेज, ते पाकिटं असतात, बाकीचा कचरा असतो. आता एस टीवाले झाडतात की नाही हा दुसरा प्रश्न, परंतु मुळात आम्ही काय करतो, जे चांगलं आहे ते देवानं निर्माण केलेलं आहे ते आम्ही खराब करतो. त्यासाठी आम्हाला देवानं निर्माण केलेलं आहे. सत्तेखाली आणा, परंतु त्याचा गैरवापर करू नका किंवा त्याचा नाश करू नका. इथं स्तोत्र 19मध्ये दाविदानं काय म्हटलेलं आहे की आकाश देवाचा महिमा वर्णिते, अंतरिक्ष त्याची हस्तकृती प्रगट करते, दिवस दिवसाशी संवाद करतो, रात्र रात्रीला ज्ञान प्रगट करते, वाचा नाही, शब्द नाही, त्याची वाणी ऐकू येत नाही. आम्हाला ऐकू येते का वाणी? आम्ही पाहतो का? शब्द ऐकतो का? आम्ही नाही. तरी त्याचा स्वर सर्व पृथ्वी आक्रमितो, त्याचे शब्द दिगंतरी पोहोचतात. दिगंतरी म्हणजे पृथ्वीच्या शेवटापर्यंत पोहोचतात. सूर्यासाठी त्याने आकाशात मंडप घातला आहे, शय्यागृहातून वरासारखा तो बाहेर पडतो, तो वीर पुरुषाप्रमाणे आपल्या मार्गाने धावण्यात आनंद मानतो. आकाशाच्या एका सीमेपासून निघून दुसऱ्या सीमेपर्यंत तो भ्रमण करीत जातो. म्हणजे स्तोत्र ही प्रामुख्यानं स्तोत्रकर्त्यांनी देवाच्या गौरवासाठी, त्याच्या महानतेची आठवण आम्हाला होण्यासाठी, आम्हाला ते स्मरण होण्यासाठी ती लिहिलेली आहेत. आणि त्याचा दुसरा जो भाग आहे या स्तोत्राचा, तो देवाचं वचन काय आहे, कसं आहे याच्याबद्दल सांगितलेलं आहे. आता प्रत्यक्षामध्ये आम्हाला ज्या वेळेला प्रभूला आम्ही बघू त्यावेळेला तो आम्हाला कसा दिसणार आहे, तो कसा आहे, तो आता या स्वरूपामध्ये आत्म्याच्या स्वरूपात आमच्याबरोबर आहे, कारण त्यानं त्याचा पवित्र आत्मा आम्हाला दिलेला आहे. ज्यावेळेला आम्ही वर जाऊ त्यावेळेला आम्ही त्याला कशा प्रकारे बघू आणि तो कसा असणार आहे. प्रकटीकरणाच्या पुस्तकामध्ये आपण बघूया तो कसा असेल. प्रकटीकरणाचं पुस्तक याचा पहिला अध्याय आता हे योहानाला झालेलं प्रकटीकरण आहे, दृष्टांत आहे आणि त्याचं वर्णन योहान करतो. 12व्या वचनापासून काय म्हटलंय, माझ्याबरोबर बोलत असलेली वाणी कोणाची हे पाहण्यास मी मागे वळलो. मागे वळून पाहतो तो सोन्याच्या 7 समया आणि त्या समयांच्या मध्यभागी मनुष्याच्या पुत्रासारखा पायगोळ वस्त्र परिधान केलेला आणि छातीवरून सोन्याचा पट्टा बांधलेला असा कोणी एक माझ्या दृष्टीस पडला. त्याचे डोके व केस बर्फासारख्या पांढऱ्या लोकरीसारखे पांढरे होते. त्याचे डोळे अग्नीच्या ज्वालेसारखे होते. त्याचे पाय जणू काय भट्टीतून काढलेल्या जळजळीत सोन पितळेसारखे होते. त्याची वाणी अनेक जलप्रवाहाच्या
ध्वनीसारखी होती. त्याच्या उजव्या हातात 7 तारे होते. त्याच्या तोंडातून तीक्ष्ण दुधारी तलवार निघाली होती आणि त्याची मुद्रा परम तेजाने प्रकाशणाऱ्या सूर्यासारखी होती. येशू ख्रिस्ताचा चेहरा कसा? परम तेजाने तळपणाऱ्या सूर्यासारखी. त्याच्याकडं आम्ही पाहू शकत नाही, इतका तो प्रकाशमान आहे, इतका अतिपवित्र आहे, इतका थोर आहे. आणि देवत्व काय असतं, प्रभुत्व काय असतं, याचा अनुभव योहानानं त्या ठिकाणी घेतला. त्या देवाच्या सान्निध्यामध्ये जेव्हा शेवटच्या काळी आम्ही स्वर्गामध्ये जाऊ, मंडळीला घेण्यासाठी तो येणार आहे आणि त्यावेळेला आम्ही जाऊ, त्यावेळेला आम्ही त्याला पाहणार आहोत, त्याला सविस्तर पाहणार आहोत. आणि ते सौभाग्य तुम्हाला मला लाभणार आहे. त्या दृष्टीनं आमचे प्रयत्न असले पाहिजे. जो या विश्वासाचा निर्माण करता, कारण तो युगानुयुग जिवंत आहे. आम्ही मधल्या पिरियडमध्ये काही क्षणासाठी असलेले, तुमचं माझं आयुष्य खूप मोठं नाही आहे, काही क्षण आहेत. जगाच्या तुलनेनं देवाच्या दृष्टिकोनातून आमचं 60, 70, 80 वर्षाचं आयुष्य काय आहे? क्षणभंगूर आहे. युगानुयुग असलेला देव, अनादी काळापासून अनंत काळापर्यंत चालत असलेला देव, त्याच्या समोर 70-80 वर्ष वय काय आहे? काहीच नाही. आणि म्हणून आम्हाला आमच्या या आयुष्याचे घमेंड वाटतं कामा नये. या आयुष्याबद्दल आम्हाला गर्विष्ठ टाठा बाळगण्याचं कारण नाही. या आयुष्याबद्दल उलट आम्ही नम्र झालं पाहिजे, देवाच्या अधीन असलं पाहिजे, लीन झालं पाहिजे आणि त्याला आपला प्रभू तारणारा आपला देव म्हणून मानून मनोभावे त्याची स्तुती, त्याची आराधना, भक्ती आम्ही केली पाहिजे. आता या प्रभू येशू ख्रिस्ताला जो आमचा देव आहे त्याला बघितल्यानंतर योहानाला काय वाटलं बघा. 17 वचनामध्ये, मी त्याला पाहिले तेव्हा मी मेल्यासारखा त्याच्या पायाजवळ पडलो. मग त्याने आपला उजवा हात माझ्यावर ठेवून मला म्हटले, भिऊ नको, मी पहिला व शेवटला आणि जो जिवंत तो मी आहे. पहिला आणि शेवटला मी आहे, मी जिवंत आहे, मी आधी अंत आहे आणि भिऊ नको. येशू ख्रिस्ताला बघितल्यानंतर तो मेल्यासारखा का पडला? कारण देव इतका पवित्र आहे की त्याच्या पवित्र सान्निध्यामध्ये आम्ही उभे राहू शकत नाही. पडण्याशिवाय आम्हाला गत्यंतर नाही. तुमच्या अंगामध्ये त्राण असत नाही, बळ असू शकत नाही, ताकद असू शकत नाही. इतका तो महान देव आहे, इतका देदीप्यमान देव आहे. आणि अशा देवाचे आम्ही लेकरं आहोत. आणि म्हणून तो जिथं आहे ते ठिकाण, ते चर्च, ती जागा किंवा खोली ही देखील त्याच्या समक्षितल्यानं पवित्र होते. आमच्या प्रार्थनेमध्ये आम्ही कशा प्रकारचं पावित्र्य राखतो, कशा प्रकारचे पवित्र भावना आमच्यामध्ये मनात असते, कुठल्या उद्देशानं, कुठल्या हेतूनं, मनामध्ये कुठले विचार ठेवून आम्ही चर्चमध्ये जातो, कुठल्या अंतःकरणानं आम्ही प्रार्थना करतो. आणि अशा प्रकारचं अंतःकरण घेऊन जेव्हा तुम्ही आणि मी प्रार्थना करू, देवाला ते आवडेल का? त्याला पटेल का? करायची म्हणून आम्ही करायची प्रार्थना, रविवारी जायचं म्हणून जायचं. पण अंतःकरण जर घाणेरडं असेल, देवाला न आवडणाऱ्या गोष्टी त्यात असतील, तर तुमची प्रार्थना देवाला मान्य होईल का? कुणाची आम्ही भक्ती करतो, त्याचं ज्यावेळेला आम्हाला मर्म, त्याचं महत्त्व आम्हाला कळेल, त्यावेळेला मग आम्ही सावरगिरी बाळगू. अरे, देवाच्या मंदिरात आम्ही जातो, त्याची भक्ती करायसाठी जातो. माझ्या मनातले देवा घाणेरडे विचार, चुकीचे विचार काढून टाक, मला नम्र कर, मला शुद्ध कर. मला तुझ्या दाविदानं म्हटल्याप्रमाणे एजोबाने माझा पापमाळ धुवून काढ. माझे विचार तुझ्या प्रती एकाग्र होऊ दे. तू जो थोर देव आहेस, ज्या तू माझ्यासाठी आणि अखिल जगाच्या पापासाठी आपला प्राण दिला, त्या तुझं महत्त्व आम्हाला अधिक चांगल्या प्रकारे कळू दे. परिपाठ म्हणून नाही, आम्ही एकत्र येतो म्हणून नाही, परंतु ह्या एकत्र येण्यामध्ये आम्हाला आनंद वाटला पाहिजे. स्तोत्रकर्ता म्हणतो की परमेश्वराच्या मंदिरामध्ये पाऊल टाकतोस त्यावेळी ते जपून टाक. पण खेदाची गोष्ट काय आहे की आज चर्चेसमध्ये अशा प्रकारच्या गोष्टी घडतात की ज्याच्यामुळं ते कशासाठी आम्ही जमतो हाच प्रश्न मुळात पडतो. का भक्ती करतो आम्ही?
त्यासाठी एक दिलाचा एक जीवाचा समाज किंवा मंडळी असली पाहिजे. एक दिलाचा एक जीवाचा समाज कधी होतो जेव्हा पवित्र आत्म्यानं ते लोक भरली जातात, त्यावेळेला ते एक दिलाचे होतात, एक जीवाचे होतात. आणून मारून होत नाहीत किंवा जबरदस्तीनं होत नाहीत किंवा एकत्र यायचं म्हणून यायचं असं नाही आहे, किंवा मनामध्ये सगळ्या प्रकारचे मनामध्ये भावना ठेवून विचार ठेवून मग चर्चमध्ये बसायचं असं पण नाही आहे. देवाच्या मंदिरामध्ये पाऊल टाकताना, देवाच्या सान्निध्यामध्ये येताना आम्हाला आनंद वाटला पाहिजे, सात्विक आनंद वाटला पाहिजे, निर्मळ आनंद वाटला पाहिजे. राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू त्याची स्तुती करण्यासाठी मी देवाच्याकडे जातो आहे, त्याची प्रार्थना करण्यासाठी मी आलेलो आहे. आणि म्हणून तुमच्या माझ्या जीवनाचं मुख्य उद्देश हा येशू ख्रिस्ताचा गौरव करणं. आम्ही ख्रिस्त तुझा गौरव करतो, स्तुती करतो वगैरे प्रार्थनेला मी म्हणतो. म्हणजे नेमकं मी काय करतो हे शब्द आम्ही प्रार्थनेमध्ये वापरतो, पण त्याचा प्रत्यक्षामध्ये आमच्या व्यवहारामध्ये आम्हाला त्याचा अर्थ कळतो का? जर तो अर्थ कळाला तर त्याप्रमाणे आम्ही करतो का? आणि त्यामुळं काय होतं की जर आम्हाला ते न कळता आम्ही जर करतो आहे तर आम्हाला त्याचा आशीर्वाद कसा मिळणार, आध्यात्मिक लाभ कसा मिळणार, आत्मिक आनंद कसा मिळणार, शांती कशी मिळणार, आशीर्वाद कसा मिळणार? आशीर्वाद दे म्हटल्यामुळं देव देत नाही आहे. त्याच्यासाठी ती पात्रता आमच्या अंगी आम्ही देवाकडूनच्या सामर्थ्याने आम्ही मिळवायचा प्रयत्न करतो का? नाही का? या गोष्टीची आम्हाला खूप आवश्यकता आहे. आणि तरच ती प्रार्थना प्रभूला मान्य होते. स्तोत्रकर्ता म्हणतो की माझ्या मनात दुष्कर्माचा विचार असता तर प्रभू माझे न ऐकता. प्रभू आमचं ऐकणार नाही, प्रार्थना ऐकणार नाही जर आमच्या मनामध्ये इतर गोष्टीचे विचार असतील. जर देवाच्या पवित्रतेविषयी, देवाच्या मोठेपणाविषयी, त्याच्या महानतेविषयी, त्याच्या गौरवासाठी या सगळ्या गोष्टी आम्ही करत नाही तर मग तुमची माझी प्रार्थना प्रभूला मान्य होईल असं तुम्हाला वाटतं का? म्हणून पुन्हा आम्हाला मला वाटतं सुट्टीचे कंपल्सरी सुट्टीच्या दिवसांमध्ये तुम्ही हे सूत्र वाचा, त्याच्यावर विचार करा, मनन करा. देव काय आहे, मला अद्यापण मिळालेलं आहे का? मी त्या देवामुळं मला शांती मिळालेली आहे का, आनंद मिळालेला आहे का, मला त्यानं आशीर्वाद दिलेला आहे का? तो विचार करून आम्ही प्रार्थना अधिकारी केली पाहिजे. आता आपण तर येऊ शकत नाही एकत्र, कारण सध्या सगळीकडे बंदी आहे. ज्यावेळेला कधी आम्ही एकत्र येऊ त्यावेळेला प्राधान्य हे देवाला असलं पाहिजे, प्रार्थनेला असलं पाहिजे, इतर कुठल्याही गोष्टीला नाही. चर्चेचे प्रामुख्याने त्यासाठी आहेत, देवाचे गौरव करण्यासाठी, स्तुती करण्यासाठी, प्रार्थना करण्यासाठी, त्याचं वचन ऐकण्यासाठी आणि मग त्याच्याद्वारे आत्म्यानं भरून देवाचं कार्य करण्यासाठी चर्चेस आहेत. बाकी दुसऱ्या गोष्टीसाठी नाही. पण माणसाने आपली अक्कल हुशारी चालून नको त्या गोष्टी मंडळामध्ये घुसडल्या आणि ज्यामुळं देवाचं गौरव राहतं बाजूला, माणसाचा मोठेपणा आणि उदो वाढतो. असं आमच्याकडं होता का? तुम्ही आणि मी देवानं निर्माण केलेली कृती आहोत. या कृतीच्या आधारे आमच्या जिवंत देवाचा, प्रभूचा सन्मान झाला पाहिजे, त्याचं नाव उंचावलं गेलं पाहिजे, त्याची स्तुती महिमा झाली पाहिजे, तो गौरीला गेला पाहिजे. या गोष्टीचं अगत्य आहे. आपण प्रार्थना. पवित्र 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 जिवंत देव बाप्पा, आकाश आणि पृथ्वीच्या निर्माण करत्या, तुला मान महिमा गौरव आता आणि सदा सर्व काळ असो. देव बाप्पा, आजच्या प्रभुवारी या महिन्याच्या पहिल्या रविवारी देव बाप्पा तुझी स्तुती आराधना करण्यासाठी तो आम्हाला हा प्रसंग दिला म्हणून तुझं उपकार म्हणतो. तुझं सुंदरचं वचन देव बाप्पा जे गोड आहे, जे आमच्या मनाला उभारी देणार आहे, जे आम्हाला उत्तेजन देणार आहे, जे वचन आमच्या मनाचं परीक्षण करणार आहे, जे आम्हाला मार्गदर्शन करणार आहे, ते तुझं सुंदरचं वचन तो आम्हाला दिलंच म्हणून तुझं उपकार म्हणतो. किती समृद्ध खजिना देव बाप्पा या तुझ्या वचनामध्ये आहे. ते वचनं देव बाप्पा आम्हाला प्रभू धीर देतात. खरोखर देव बाप्पा ते वचन पाळल्यामुळं, ऐकल्यामुळं देव बाप्पा आम्हाला आशीर्वाद मिळतो आणि ते तू आम्हाला दिलंच पण तुला धन्यवाद देतो. देव बाप्पा, या संपूर्ण जगाचं तू निर्माण करतायस. तू हे सगळं निर्माण केलंस. 6 दिवसांमध्ये तू हे सगळं निर्माण केलं. 7व्या दिवशी तू विसावा घेतलास आणि देव बाप्पा प्रभू
जे काही तू निर्माण केलं ते सगळं काही तू मानवासाठी निर्माण केलंस, परंतु मनुष्य आपोआप आपल्या कल्पनेनुसार भ्रमिष्ट होत गेला, तुझ्यापासून दूर दूर होत गेला आणि आपल्या इच्छेप्रमाणे ते वागू लागला, जेणेकरून त्यानं जगात पाप आणलं, जेणेकरून त्यानं सर्व प्रकारच्या आणि अयोग्य गोष्टी आणल्या, जेणेकरून देवबाप्पा त्यांना सैतानाला साथ देऊन आज जगाची जी परिस्थिती झालेली आहे त्याच्यासाठी मानव प्रामुख्यानं आणि सैतान देखील कारणीभूत आहे देवबाप्पा. परंतु आम्ही जे तुझ्या विश्वास ठेवणारे आणि विश्वासणारे लोक म्हणून म्हणतो ते आम्हाला देवबाप्पा प्रभू काय चांगलं आणि काय वाईट याच्यातला निवडण्याचं तू आम्हाला मोकळीक दिलेली आहेस. तुझा पवित्र आत्मा आम्हाला चालवतो, तुझं वचन आम्हाला सांगतो, त्यानुसार जे योग्य जे तुला आवडेल ते आम्ही स्वीकारण्यासाठी आणि त्यानुसार चालण्यासाठी प्रामुख्यानं तुझा महिमा वर्णन करण्यासाठी तुझी स्तुती करण्यासाठी देवबाप्पा तू आम्हाला प्रत्येकाचं सहाय्य कर अशी तुला विनंती करतो. मान महिमा आणि गौरव आता आणि सदा सर्व काळ प्रभू येशू तुला असो. येशूच्या नावाने मागतो म्हणून ते आमेन. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाम पवित्र मानले जाऊ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरी, तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची भाकर आज आम्हास दे आणि आम्हा स्पर्शित नकोस तर आम्हा वाईटापासून सोडू, कारण की राज्य सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहेत. आमेन. आता देवबापाची प्रीती, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा आणि पवित्र आत्म्याचं सहभागीपण तुम्हास आणि तुमच्या सर्व प्रियजनास आता अनिगाच्या समाप्तीपर्यंत असो. आमेन. प्रेज द लॉर्ड.